पंढरीमध्ये भक्तांची मांदियाळी आलेली आहे। विठ्ठलाचं पददर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। ही रांग 2 किलोमीटर पर्यंत पोहोचली आहे। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पददर्शनासाठी 12 तास लागतायत। पांडुरंग हरी जय घोषानं पंढरीचा आसमंत हा दुमदुमलाय। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। पाहूयात। पंढरपूरमध्ये भाविकांची मांदियाळी दिसून येऊ लागलेली आहे। मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होऊ लागलेले आहेत। आपण पाहत असाल ही विठ्ठलाची दर्शन रांग आहे, जी विठ्ठल मंदिरापासून गोपाळपूर पर्यंत म्हणजे जवळपास 2 किलोमीटर पर्यंत दर्शन रांग पोहोचलेली आहे। 16 नंबरच्या पत्राशेड पर्यंत ही दर्शन रांग पोहोचलेली आहे। संतांच्या पालख्यांचं जेव्हा सोलापूर जिल्ह्यात आगमन होतं, त्यानंतर पालखी सोहळ्यात सहभागी झालेले भाविक मोठ्या संख्येने पंढरपुराहून चंद्रभागेचं स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेऊन पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होतात आणि त्यामुळे ही दर्शन रांग अशी वाढतच जाणार आहे। सध्या सर्वत्र पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्णांचा जयघोष सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाविकांना चांगल्या सोयी सुविधा द्याव्यात याबाबत सूचना केल्यामुळे प्रशासनही सतर्क झालेलं आहे, सतर्क होऊन काम करत आहे। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचंही नियोजनाकडे लक्ष असल्यामुळे भाविकांना दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी सुविधांची जवळपास पूर्ण तयारी झालेली आहे आणि सध्या दर्शन रांग वाढतच चाललेली आहे। सर्वत्र पांडुरंग हरी वासुदेव हरीचा जयघोष सुरू आहे, रामकृष्णांचा जयघोष सुरू आहे आणि हा जयघोष आता असाच वाढत जाणार आहे। अगदी गोपाल काल्यापर्यंत पौर्णिमेपर्यंत पंढरीचा आसमंत पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरीच्या जयघोषाने दुमदुमत राहणार आहे। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर। पुण्यातून दस्त नोंदणी करण्यास नकार दिल्यानं अधिकाऱ्याला मारहाण केली गेली।